आता चला आपण पनीर पराठा बनवून घेऊ. पावशेर पनीर घेतलं आहे, लाल तिखट आहे, धना पावडर आहे, हळद, पनीर मसाला, चवीपुरतं मीठ, मिरची कापून घेतली 2-4, कोथिंबीर आहे 1 वाटी, 2-3 कांदा आहेत छोटे छोटे. आता आपण बारीक करून घेऊया. कांदा एकदम छोटा छोटा बारीक करून घेऊ, फिरवून घेऊ त्या भांड्यात. मिरची पण टाकून घेऊ त्याच्यात. अद्रक लसूण पण टाकू, पराठ्याला चांगली चव येते. मग थोडीशी कोथिंबीर त्यात फिरवून घेऊ आणि थोडीशी पनीरमध्ये टाकून घेऊ. ते बारीक करून घेऊ एकदम. आपण छान असं बारीक होते म्हणजे पराठा आपला फुटत नाही. बघा किती छान बारीक होतंय त्याच्यातमध्ये. झाले आता आपलं बारीक ते वाटण. आता पनीर किसून घेऊ आपण. किसणीनं चांगले दोरे दोरे त्याचे पनीरचं पडते, म्हणजे पराठा पण फुटत नाही आपला. कट करूनच ती खिसून घेते. खिसता येईना ना, मोठा आहे त्यामुळं. बघा असं छान खिसून घ्यायचं. हा राहिलेला तुकडा पण खिसून घेऊ आपण. एकदम एकजीव करून घेऊ सगळा मसाला, म्हणजे पनीरला लागते चांगलं. नंतर असं मिक्स करून घेऊ सगळं. कांदा, मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूण फिरवून घेतले. बघा किती छान बारीक झाले. हे पण मिक्स करून घेऊ आपण. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट करा. शेअर करा. आता पिठाची पाळी बनवून घेऊ आणि त्याच्यात पनीर भरू आपण आणि पराठा लाटून घेऊ. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटून घ्या पराठा, छोटा मोठा. बघा आता किती छान त्यात भरलंय. आता लाटून घेऊ आपण पराठा. सगळा चांगला मिक्स करून घेऊ म्हणजे चौकट पसरते पनीर.
दोन्ही बाजूने लाटून घ्यायचा, म्हणजे छान होते पराठा, फुगतोय पण चांगला. तव्यावर टाकून घेऊ आपण पराठा, छान असं लाल शेकून घेऊ. झाला आता आपला पराठा तयार.